माणूस जे शुभ किंवा अशुभ कर्मे करतो त्याची प्रतिक्रिया निसर्ग नियमानुसार आज ना उद्या घडणार हे निश्चित. ही प्रतिक्रिया सुख किंवा दुःख ह्या स्वरूपात माणसाच्या अनुभवाला येते. सामान्यपणे क्रिया झाली की त्याची प्रतिक्रिया तात्काळ होतेच असे मात्र नाही. निरनिराळ्या जातीची झाडे वेगवेगळ्या कालांतराने माणसाला फळे देत असतात. काही झाडे 2 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी फळे देतात, तर अक्रोडाचे झाड 150 वर्षांनी सुद्धा फळे देते. अगदी त्याचप्रमाणे माणूस जे शुभ किंवा अशुभ कर्मे करीत असतो ती कर्मे निरनिराळ्या जातीची असून वेगवेगळ्या कालांतराने माणसाच्या जीवनात सुखदुःखाच्या रूपाने फळास येतात. हा सिद्धांत नीट लक्षात घेतला तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल, ती ही की माणूस जे शुभ किंवा अशुभ कर्मे करतो तो प्रत्यक्षात सुखदुःख रूपाने अनुभवास येण्यापूर्वी मानवी जीवनात अव्यक्त स्वरूपात वास करून राहतात किंवा दया धरून किंवा दबा धरून बसतात. ह्याचाच अर्थ असा की माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्मे करतो तो प्रत्यक्षात फळाला येण्यापूर्वीच त्याच्या अंतर्मनात पाप पुण्य ह्या स्वरूपात वास करून राहतात व जीवनात सुखदुःख रूपाने प्रत्यक्षात प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पाहत राहतात. जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा अंतर्मनात अव्यक्त स्वरूपात वास करून राहिलेली ही पाप पुण्य प्रत्यक्षात प्रगट होऊन त्या माणसाला सुखदुःखाचे भोग भोगायला लावतात. माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्मे करतो ती पाप पुण्य या सूक्ष्म स्वरूपात दिव्य अदृश्य बँकेत जमा करण्याचे काम अंतर्मन अत्यंत गुप्तपणे नेणीवपूर्वक अव्याहतपणे सहजपणे व अचूकपणे करीत असते. त्याचप्रमाणे ह्या जमा झालेल्या पाप पुण्याचा अचूक विनियोग अंतर्मनाकडून होऊन त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम माणसाच्या जीवनात भोगावेच लागतात. किंवा क्रिया व प्रतिक्रिया या दोहोंच्या दरम्यान माणसाच्या कर्माचा जो सूक्ष्म ठसा अव्यक्त स्वरूपात अत्यंत सूक्ष्म रूपाने अंतर्मनात वास करून असतो व अभिव्यक्त होण्यासाठी अनुकूल काळाची व संधीची वाट पाहत तेथे ठाण मांडून बसतो, तो सूक्ष्म ठसा म्हणजे पाप किंवा पुण्य होय. हेच इंग्लिशमध्ये खालीलप्रमाणे सांगता येईल. हृदयाच्या दिव्य अदृश्य बँकेत जमा झालेली पाप पुण्येच अशुभ नियती व शुभ नियती या स्वरूपात प्रगट होऊन मानवी जीवनाचे शिल्प घडवीत असतात. माणसाच्या जीवनात त्याच्या वाट्याला जी दुःखे सुखदुःखे येतात त्याला मूळ कारण म्हणजे दिव्य अदृश्य बँकेत जमा झालेले पाप पुण्य हे होय. जीवन जगत असताना आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा अनुभव येतच असतो, परंतु कार्यकारण भाव न समजल्यामुळे माणसे दुसरीच अन्य कारणे शोधतात व त्यावर तिसऱ्याच प्रकारची उपाययोजना करतात. रोगाचे योग्य निदान न झाल्यामुळे त्या रोगावर केलेले उपायसुद्धा चुकीचे ठरतात. इतकेच नव्हे तर त्याचे दुष्परिणाम होऊन रोग अधिकच चिघळत असतो. अगदी त्याचप्रमाणे दिव्य अदृश्य बँकेत जमा झालेले पाप पुण्याचे भोग भोगत असताना हे भोग कसे निर्माण झाले ह्याचे ज्ञान नसल्यामुळे त्यावर माणसे जी उपाययोजना करतात ती सुद्धा चुकीची ठरते. इतकेच नव्हे तर त्याचे विपरीत परिणाम होऊन माणसाची परिस्थिती अधिकच बिघडत असते. या संदर्भात तुकाराम महाराज व समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या पाप पुण्याच्या संकल्पना अत्यंत उत्कृष्ट आहेत. पाप ते परपीडा पुण्य ते परोपकार असे तुकाराम महाराज सांगत तर
पुण्य हे पुण्य ते ईश्वर स्मरण, पाप ते विस्मरण, असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. जीवन विद्येचा दृष्टिकोनातून कृतज्ञता हे पुण्य व कृतज्ञता हे पाप. विज्ञाननिष्ठ भूमिकेवरून पाप पुण्याची संकल्पना जीवनविद्येने खालीलप्रमाणे मांडलेली आहे. निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगणे हे पुण्य, तर निसर्ग नियमाशी विसंगत जीवन जगणे हे पाप. मानवी जीवनाशी घनिष्ठ संबंधित असलेले निसर्गाचे नियम वर सांगितलेले आहेत. सर्वसाधारणपणे असे लक्षात येईल की जीवन जगत असताना माणसे निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगण्याऐवजी विसंगत जीवन क्षणोक्षणी जगत असतात. ह्याचाच अर्थ असा की माणसे क्षणोक्षणी पाप करीत असतात. हा महत्त्वाचा मुद्दा अधिक स्पष्ट करणे इष्ट वाटते. जीवनाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर असे दिसून येईल की स्वानंदातून जीव उदयाला येतो, स्वानंदातच तो जीवन जगत असतो, स्वानंदातच त्याचा लय होतो व स्वानंदातूनच तो पुन्हा उदयाला येतो. जीवाच्या ठिकाणी ही जी व्यवस्था आहे तीच व्यवस्था अखिल विश्वाच्या ठिकाणी दिसून येते. असे सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास आढळून येईल. थोडक्यात विश्वात सर्वच स्वानंदाचा आनंदोत्सव चाललेला दिसून येतो. या संदर्भात जीवनविद्येने जीवनाची केलेली खालील व्याख्या बोधप्रद आहे. स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली, त्या व्यवस्थेला जीवन असे म्हणतात. याचाच अर्थ असा की जीवनात नित्य आनंदाची दिवाळी साजरी करण्यासाठीच जीवनाचे वरदान प्राप्त झालेले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती नेमकी त्याच्या उलट आहे. त्याचे उत्कृष्ट वर्णन तुकाराम महाराजांनी एका वाक्यात खालीलप्रमाणे केले आहे. सुख पाहता जवा पाळे, दुःख पर्वता एवढे. याचे मुख्य कारण माणूस बुद्धीचा सदुपयोग न करता दुर्बुद्धीच्या आहारी जाऊन जीवन जगतो हे होय. परमेश्वराने किंवा निसर्ग देवतेने माणसाला बुद्धीचे उत्कृष्ट वरदान दिलेले आहे. इतकेच नव्हे तर त्या बुद्धीचा वापर करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य पण दिलेले आहे. बुद्धीचा सदुपयोग करून सुखी व्हायचे की बुद्धीचा दुरुपयोग करून दुःखी व्हायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. सद्बुद्धीच्या आहारी जाऊन केलेल्या कर्मातून पुण्य निर्माण होते, तर दुर्बुद्धीच्या आहारी जाऊन केलेल्या कर्मातून पाप निर्माण होते. परमेश्वराचा म्हणजेच निसर्ग नियमासहित स्वयंचलित नैसर्गिक नियंत्रण व्यवस्थेचा विसर पडला की माणसात दुर्बुद्धी निर्माण होते व ती दुर्बुद्धी पाप करण्यास प्रवृत्त होते. याच्या उलट परमेश्वराच्या स्मरणातून माणसात सद्बुद्धी निर्माण होते व ती पुण्य करण्यास प्रवृत्त होते. पाप तेथे शाप, ताप, संताप व मन स्थाप असणारच. याच्या उलट जेथे पुण्य तेथे सुख, शांती, समाधान व आनंद असणारच. वर म्हटल्याप्रमाणे विचार, उच्चार व आचार या तीन स्तरावरून माणसाकडून कर्मे घडत असतात. माणसे सदैव काळजी, चिंता, दुःख करतात, इतरांचा द्वेष, मत्सर करतात, दुसऱ्यांचा हेवा दावा करतात. अशा प्रकारचे अनिष्ट चिंतन करणारे माणसे विचारांच्या स्तरावरून क्षणोक्षणी पाप करीत असतात. त्याचप्रमाणे माणसे इतरांची निंदा, नालस्ती करतात, दुसऱ्याची चेष्टा, कुचेष्टा करतात, इतरांचे असलेले नसलेले दोष पाहतात, दुसऱ्यांना टोमणे मारतात व टोचून बोलतात.
ही माणसे उच्चारांच्या स्तरावरून नित्य पाप करीत असतात. त्याचप्रमाणे माणसे दुसऱ्याचा छळ करतात, इतरांना त्रास व उपद्रव देतात, इतरांना मारहाण करतात, इतरावर अन्याय व अत्याचार करतात आणि दुसऱ्यांशी मारामाऱ्या, खून व रक्तपात वगैरे कुकर्मे करतात. ही माणसे आचारांच्या स्तरावरून नित्य पाप करीत असतात. अशा प्रकारे विचार, उच्चार आणि आचार या 3 स्तरावरून माणसे जे कर्मे करीत असतात ती सर्व निसर्ग नियमांशी विसंगत असल्यामुळे पापात्मक कर्मे करतात. ह्यालाच आपण दुष्कर्मे असे म्हणतो. क्रिया तशी प्रतिक्रिया. या निसर्ग नियमाप्रमाणे दुष्कर्माचे फळ दुःख हे ठरलेले असते व त्या दुष्कर्मांना परमेश्वर सुद्धा क्षमा करू शकत नाही, कारण निसर्ग नियमांच्या रूपात प्रत्यक्ष परमेश्वरच प्रगट झालेला असतो. ह्याच्या उलट प्रकार आहे पुण्यकर्माचा. इतरांचे भले व्हावे, कल्याण व्हावे, सर्वांना सुख, शांती, समाधान, आनंद प्राप्त व्हावा, सर्वांना आरोग्य, यश, प्रगती प्राप्त व्हावी असे नित्य चिंतन करणारे माणसे विचारांच्या स्तरावरून क्षणोक्षणी पुण्य संपादन करीत असतात. त्याचप्रमाणे इतरांच्या दोषाकडे दुर्लक्ष करून व त्यांच्या ठायी असलेल्या गुणांचे ग्रहण करून त्यांचे मनापासून कौतुक करणे, इतरांबद्दल चांगले बोलणे, त्यांना प्रोत्साहन देणे, योग्य प्रसंगी दुसऱ्याची प्रशंसा व वाखाणणी करणे, मार्गदर्शन करणे असे करणारे माणसे उच्चाराच्या स्तरावरून नित्य पुण्य जोडीत असतात. त्याचप्रमाणे जी माणसे इतरांना सहकार्य करतात, मदत करतात, नोकरीला लावतात, संपत्ती दान, ज्ञानदान, अन्नदान, श्रमदान, धनदान, रक्तदान, नेत्रदान वगैरे सत्कर्मे करतात, ती माणसे आचारांच्या स्तरावरून नित्य पुण्य जोडीत असतात. क्रिया तशी प्रतिक्रिया. या निसर्ग नियमाप्रमाणे शुभ कर्माचे फळ सुख हे ठरलेलेच असते. या संदर्भात अपवादात्मक उदाहरणे लक्षात घेण्याचे प्रयोजन नाही. जीवनविद्या नियमांना महत्त्व देऊन अपवादात्मक उदाहरणाकडे दुर्लक्ष करते, कारण अपवादाने नियम सिद्ध होत असतो, त्याला बाधा येत नसते. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. थोडक्यात शुभ अशुभ कर्मातून पुण्य पाप निर्माण होते आणि ते पुण्य पाप परिपक्व होत होत शुभ नियती व अशुभ नियती या स्वरूपात प्रगट होऊन माणसाच्या जीवनात सुख दुःख रूपाने फळाला येते. ज्याप्रमाणे मानवी शरीर हे टेप रेकॉर्डिंग मशीन आहे, त्याप्रमाणे ते प्रत्यक्षात एक कॅम्प्युटरसुद्धा आहे. कॅम्प्युटरला जसे आपण फीडिंग करू त्याप्रमाणे आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत असतात. चुकीचे फिल्डिंग झाले तर चुकीचे रिझल्ट मिळत असतात आणि योग्य फिल्डिंग झाले तर योग्य रिझल्ट मिळत असतात. माणसाला जीवनात जे सुख व दुःखाचे रिझल्ट मिळत असतात त्याचे एकमेव कारण म्हणजे तो मानवी शरीराच्या कॅम्प्युटरला योग्य किंवा अयोग्य फिल्डिंग विचार, उच्चार व आचार या 3 कर्माच्या द्वारे करीत असतो. हे फिल्डिंग 2 प्रकारे होत असते. एका प्रकाराने तो स्वतःच्या शरीराच्या कॅम्प्युटरला शुभ व अशुभ कर्माच्या द्वारे कळत किंवा न कळत योग्य व अयोग्य फिल्डिंग करीत असतो आणि दुसऱ्या प्रकाराने इतरावर कळत किंवा न कळत इष्ट व आणि अनिष्ट संस्कार करून इतरांच्या शरीराच्या कॅम्प्युटरला योग्य किंवा अयोग्य फिल्डिंग करीत असतो. थोडक्यात माणसे शरीराच्या कॅम्प्युटरला जसे कळत न कळत योग्य अयोग्य फिल्डिंग करतात, त्याप्रमाणे त्यांना योग्य किंवा अयोग्य रिझल्ट सुख व दुःखाच्या स्वरूपात मिळत असतात. उदाहरण देऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट करणे आवश्यक वाटते. एखादा माणूस दारू किंवा गर्द अशा अनिष्ट व्यसनांच्या आहारी जातो व
अन्य अनिष्ट गोष्टी करतो, तेव्हा तो त्याच्या शरीराच्या कॅम्प्युटरला अनिष्ट फिडिंग त्या स्वरूपात करीत असतो. या अनिष्ट फिडिंगमुळे त्याचे आरोग्य पार रसातळाला जाऊन त्याचा संसार उद्ध्वस्त होतो. शिवाय त्याचे अनिष्ट परिणाम त्याच्या घरातील मुलाबाळावर होतात. याच्या उलट एखादा माणूस जेव्हा ज्ञानदान, अन्नदान, श्रमदान, शुभचिंतन, व्यायाम, योगासने वगैरे स्वरूपात शुभकर्मे करीत असतो, तेव्हा तो त्याच्या शरीराच्या कॅम्प्युटरला उत्कृष्ट स्वरूपाचे फिडिंग करीत असतो. अशा तऱ्हेचे उत्कृष्ट फिडिंग केल्यामुळे त्याला सुख, शांती, समाधान, यश, मान सन्मान, आरोग्य स्वरूपात उत्कृष्ट रिझल्ट्स तर मिळतातच, शिवाय त्याचे इष्ट व सुरेख परिणाम त्याच्या घरातील मुलाबाळावर होतात. प्रस्तुत विषयाच्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करणे आवश्यक वाटते. मानवी जीवन दोन प्रकारच्या विश्वाशी संबंधित असते. पहिले आकाराचे दृश्य जगत व दुसरे विचारांचे अदृश्य जगत. दृश्य जगत स्थूल असते तर विचारांचे जगत अत्यंत सूक्ष्म असते. दृश्य जगाला आकार देण्यास विचार जगताचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो. माणूस जीवन जगत असताना त्याच्या भोवती विचारांचा विराट सागर पसरलेला असतो. त्या विचार सागरात भल्या बुऱ्या, चांगल्या वाईट, मंगल अमंगल, इष्ट अनिष्ट, विधायक विनाशक अशा प्रकारच्या विचार लहरी उसळत असतात. विचार सागरातील या विचार लहरीच्या माणसाच्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध येऊन माणसाच्या जीवनाला इष्ट किंवा अनिष्ट वळण देण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्याचप्रमाणे माणसाच्या अंतःकरणात सुद्धा विचारांचा करंजा सतत स्फुरत असतो व हे विचार विधायक, विनाशक आणि स्वरूपाचे इष्ट अनिष्ट असतात. माणसाच्या अंतःकरणात ज्या प्रकाराचे विचार उसळत असतात ते विचार अदृश्य जगतात म्हणजेच विराट विचार सागरात उसळणाऱ्या त्याच प्रकारचा विचार लहरींना त्यांच्याकडे आकर्षित करतात. उदाहरणार्थ, एखादा माणूस जर अमंगल, अनिष्ट व विनाशक अशा प्रकारचे विचार मनात घोळवत असेल तर जीवनाची गंगोत्री असल्यामुळे विचार बिघडले की जीवनात पुढे घोळत असेल तर अदृश्य जगातील त्याच प्रकारच्या अनिष्ट विचार लहरी तो स्वतःकडे आकर्षित करेल. परिणामी त्याच प्रकारची अनिष्ट परिस्थिती त्याच्याकडे आकर्षित केली जाईल किंवा दृश्य जगतातील त्याच प्रकारच्या विचारांची दुर्जन माणसे त्या माणसाभोवतीची त्याची मित्रमंडळी म्हणून गोळा होऊन त्याचा सर्वनाश घडवून आणतील. याच्या उलट एखादा दुसरा माणूस जर चांगले, मंगल व इष्ट व विधायक विचार मनात घोळत असेल तर अदृश्य जगातील त्याच प्रकारच्या इष्ट विचार लहरी तो स्वतःकडे आकर्षित करेल. परिणामी त्याच प्रकारची इष्ट परिस्थिती त्याच्याकडे आकर्षित केली जाईल किंवा दृश्य जगतातील त्याच प्रकारच्या विचारांची सज्जन माणसे त्या माणसाकडे त्याची मित्रमंडळी म्हणून जमा होऊन त्याचे कल्याण होईल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.